श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले अर्जुन वनवास पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, कौरवांचे यश वृद्धिंगत करणारा तो बलिष्ठ अर्जुन वनात जाण्यासाठी निघाला असता वेदांमध्ये पारंगत असलेले प्रतिष्ठित ब्राह्मण त्याच्या मागोमाग गेले. वेदांगामध्ये निष्णात असलेले तसेच अध्यात्मचिंतनात मग्न असलेले भिक्षेवर उपजीविका करणारे भगवत भक्त, सूत, पौराणिक, कथक म्हणजे कथा आणि आख्यायिका सांगणारे, श्रमण म्हणजे संन्यासी, सर्व संग परित्याग करून वनात वास्तव्य करणारे वानप्रस्थ, मधुर स्वराने दिव्य आख्यानांचे, पुराण कथांचे कथन करणारे ब्राह्मण हे आणि इतर अनेक लोक अर्जुनाबरोबर गेले. इंद्राच्या भोवती मरुद्गणांचा परिवार असतो त्याप्रमाणे वनात जाण्यासाठी निघालेल्या अर्जुनाच्या भोवती आकर्षक कथा आणि आख्यायिका सांगणाऱ्यांचा परिवार होता. राजा जन्मेजया प्रवासामध्ये अर्जुनाने रमणीय आणि चित्रविचित्र वने, सरोवरे, सरिता आणि सागर पाहिले. अनेक देशामधून तो हिंडला. तसेच अनेक पवित्र तीर्थांचे त्याने दर्शन घेतले. जाता जाता तो वीराग्रणी अर्जुन गंगाद्वाराला म्हणजेच हरद्वाराला पोहोचला आणि तेथेच त्याने वास्तव्य केले. राजा जन्मेजया हरद्वारामध्ये वास्तव्य असता शुद्ध अंतःकरणाच्या श्रेष्ठ पांडुपुत्र अर्जुनाने जे अद्भुत कर्म केले ते आता ऐक. अर्जुन हरद्वारामध्ये वास्तव्य करून राहिला असता त्याच्याबरोबर आलेले ब्राह्मणही तेथेच मुक्काम करून राहिले. त्या ब्राह्मणांनी असंख्य अग्निहोत्रे सुरू केली. ते विद्वान, इंद्रिय निग्रही, सदाचरणी, विप्र स्नान करून शुचिर्भूत होत असत. नंतर ते गंगेच्या तीरावर अग्नी प्रज्वलित करीत असत. प्रदीप्त अग्नीमध्ये ते आहुती अर्पण करीत असत आणि त्यांना पुष्पांचा अर्घ्य अर्पण करीत असत. प्रदीप्त झालेल्या त्या अग्निहोत्रामुळे आणि अग्निहोत्र करणाऱ्या त्या द्विजश्रेष्ठामुळे हरद्वाराला अप्रतिम शोभा प्राप्त झाली. अशा प्रकारे गंगेचे तीर असंख्य अग्निहोत्रांनी गजबजून गेले असता एक दिवस असे झाले की अर्जुन स्नान करण्यासाठी गंगेच्या प्रवाहात उतरला. गंगेत स्नान करून त्याने पितरांना अर्घ्य दिले आणि होम हवन करण्यासाठी तो पाण्याच्या बाहेर पडू लागला. इतक्यात नागराजाच्या उलुपी नामक कन्येचे महाबाहू अर्जुनावर मन गेले आणि तिने त्याला पाण्यात ओढले. उलुपी अर्जुनाला घेऊन थेट पाताळात नागभवनामध्ये गेली. तेथे कौरव्य नागाच्या परम सुशोभित भवनामध्ये स्थिरचित्त अर्जुनाला प्रदीप्त अग्नी दिसला. त्या अग्नीची कुंतीपुत्र धनंजय अर्जुनाने पूजा केली आणि त्याला आहुती दिल्या आणि सारे अग्निकार्य यथासांग पार पडल्यावर नागराजाच्या त्या उलुपी नामक कन्येला तो स्मित करून म्हणाला, लज्जावती अंगने, हे असले साहस करायला तू का बरे प्रवृत्त झालीस? सौंदर्यशालिनी शुभगे, कोणत्या प्रदेशात मी आलो आहे? तू कोण आहेस? कुणाची कन्या आहेस तू? ते मला आता सांग. नागकन्या उलुपी म्हणाली, ऐरावत नावाच्या नागाच्या कुळात कौरव्य नामक एक नाग जन्माला आला. त्या कौरव्याची मी उलुपी नावाची नागकन्या आहे. तू गंगा नदीमध्ये स्नानासाठी उतरला होतास. तुला पाहिल्याबरोबर मदनाने माझा पाडाव केला. तुझ्यामुळे मी मदन संतप्त झाले आहे. अनन्य भावाने मी तुझवर आसक्त झाले आहे. तू मला वश हो आणि मला सुखी कर. अर्जुन म्हणाला, कल्याणी उलुपी, मी माझ्या इच्छेप्रमाणे वागावयास मोकळा नाही. 12 वर्षेपर्यंत
ब्रह्मचर्य व्रताचे पालन करण्याची धर्मराज युधिष्ठिराने मला आज्ञा केलेली आहे. जलात विहार करणाऱ्या नागकन्ये, तुझी इच्छा पूर्ण करावी असेही मला वाटत आहे. मी यापूर्वी कधीही कसलेही असत्य भाषण केले नाही. तुझ्या मनाप्रमाणे तर मला वागता यावे आणि असत्य बोलण्याचा दोष तर मजवर येणार नाही. तसेच ब्रह्मचर्य व्रताच्या माझ्या धर्मालाही बाधा होणार नाही अशी एखादी युक्ती मला सांग. नागकन्ये, मी त्याप्रमाणेच करीन. उलुपी म्हणाली, अर्जुना, तू अखिल पृथ्वीवर कोणत्या कारणाने संचार करीत आहेस आणि तुझ्या ज्येष्ठ भ्रात्याने तुला कशासाठी ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावयास सांगितले आहे ते मला सर्व काही माहीत आहे. आपणा 5 भावांपैकी एखादा द्रौपदी समवेत एकांतामध्ये बसला असता, त्या एकांत जागेत दुसऱ्या एखाद्या भावाने जर चुकून प्रवेश केला तर त्याने ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले पाहिजे असा तुम्ही भावांनी परस्परात संकेत केला होता, नाही का? पण हा तुमचा संकेत द्रौपदीपुरताच मर्यादित आहे. धर्माचे पालन करावे हाच यामागे तुमचा हेतू होता. म्हणून एकांतामध्ये प्रवेश करून धर्माचे उल्लंघन करण्याने वनवासात जावे असे तुम्ही ठरविले होते. परंतु माझ्याशी समागम करण्याच्या बाबतीत मात्र धर्माला कसलाही बाध येण्याचे भय तुला नाही. विशाल नयना अर्जुना, आपदग्रस्त दीनांना अभय देणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच नाही का? मला अभय देऊन जर तू मला वाचवलेस तर तुझा धर्म लुप्त होण्याची मुळीच शक्यता नाही. आता यामध्ये तुझ्या हातून ब्रह्मचर्य व्रतपालन रूपी धर्माचे अत्यंत अल्प, कळत नकळत सूक्ष्म उल्लंघन यदाकदाचित जरी झाले तरी त्यायोगे माझे कल्याण आणि माझे प्राण वाचणार असल्यामुळे वस्तुतः तो धर्मच ठरेल. अर्जुना, माझे सर्वस्व मी तुला अर्पण केले आहे. मी तुझी अनन्य भक्त आहे, तुझी दासी आहे, एकनिष्ठ दासी आहे. माझा स्वीकार कर. तू असे केलेस तर सज्जन तुला मुळीच दूषण देणार नाहीत. माझे प्राण वाचव आणि श्रेष्ठ स्पृहणीय धर्माचे पालन कर. पुरुष श्रेष्ठा, मी आज तुला शरण आले आहे. अर्जुना, तू नित्य दीनांचा आणि अनाथांचा प्रतिपाळ करीत असतोस असा तुझा लौकिक आहे. मी आर्त होऊन तुला शरण आले आहे. दुःखी कष्टी होऊन मी व्याकुळ झाले आहे. तुझ्यावर आसक्त होऊन मी तुझ्याजवळ याचना करीत आहे. माझी इच्छा पूर्ण कर. तू मला वश हो आणि माझे इप्सित पूर्ण कर. वैशंपायन म्हणाले, नागकन्या उलुपीने केलेले हे समर्थन ऐकल्यावर आपण उलुपीशी जो समागम करीत आहोत तो धर्माला, आर्त स्त्रीला अभयदान देणे या धर्माला सर्वस्वी अनुसरूनच आहे असा विचार करून अर्जुनाने सर्व काही तिच्या इच्छेप्रमाणे केले. ती सबंध रात्र अर्जुनाने कौरव्य नागाच्या भवनात निवास केला आणि सूर्य उगवल्यावर तो नाग भवनातून निघाला आणि उलुपी आपल्याबरोबर घेऊन तिच्यासह तो गंगाद्वारात परत आला. नंतर त्या एकनिष्ठ प्रेयसी उलुपीने जलामध्ये सर्वत्र तू विजयी ठरशील असा आणि सर्व जलचर प्राणी तुला वश होतील असा अर्जुनाला वर दिला आणि ती आपल्या भवनात परत गेली. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.